जिरा 1 स्पून कर. जरा मिक्स करतो. हा मिक्स कर, थोडे तडतडू द्या हा असं तुम्हाला म्हणायचंय. हा कळलं मला ते. आणि तो थोडा क्रिस्पी होईल. बरं मला एक सांगा, महत्वाचा प्रश्न, ऑफिस मध्ये नव्याने आलेले मिस्टर तुम्हाला आवडले, हा. त्यांना तुम्ही आवडलात, हा पण 8 वर्ष घरामध्ये जरा ऍक्सेप्टन्स नव्हता. हो मग तेव्हा काही मोबाईल नाही, काही नाही, काय नाही तो फिर दूरी या कैसे बर्दाश्त किया आपने? काय नाही, असं काय नाही वाटत. जॉबला भेटायचं आम्ही तेवढंच. तेव्हा माझी आई एकटीच असायची, तर आम्ही बाहेर पण जास्ती नाही निघायचं. हा, असं. मग ऑफिसला कुठे- भेट होईल तेवढंच. तेवढंच. आपले ग्रुप असायचे ना, कुठेच गेलं तर सगळ्या ग्रुप मध्ये फिरायला एकत्रच जायचं. जायचं. आता असं पण जातो दोघच आम्ही. म्हणून कुठे समुद्र किनारी पिक्चरला? पिक्चर तर एक पण नाही बघितलं तेव्हा. लग्नानंतर तरी पाहिले की नाही? हा लग्नानंतर. मग ठीक आहे. पण कसं प्रपोज केलं ऑफिस मध्ये बसल्या बसल्या? असं प्रपोज ऍक्च्युली नाही, ते बोलले थोड़ा टाइम गेले ना 2-3 वर्ष, अपन शादी कर सकते हैं, लेकिन घरी सांगायचं म्हणजे 2-3 वर्षानंतर म्हणले? हा असे तर फारच स्लो होतं सगळं आहे ना? एकदम असं फ्रेंडशिपच होती, असं हे पण नव्हतं आमचं. अच्छा. काय घालायचं पुढे याच्यात? लाल मिरच्या. अगं बाबो, तीळ सगळेच घातले की? हा सगळेच पाहिजे. तीळ जास्ती लागतं ऍक्च्युली. आहे ना, संक्रांतला बनवतो. संक्रांतला करतात? हा संक्रांतीला? हा ते तिलाच जास्ती महत्व आहे. अच्छा. त्या दिवशी फेस्टिवलला हे बनवतो. ठीक आहे. पण याची कृती थोडी उलटी आहे ना? म्हणजे आधी आपण डाळ घातली, मग कढीपत्ता, मग जिरं वगैरे. कढीपत्ता वगैरे ना जळायला नाही पाहिजे. अच्छा. फ्रेश अरोमा आला पाहिजे. घालू का? थोडे जास्त घाल, आपल्याला थोडा वाटीत काढून ठेवायला लागेल गार्निश साठी. बर ठीक आहे. थोडी हिंग घाल. ती थंड झाल्याने आता डाळ एकदम कुरकुरीत मस्त लागते. मला उडदाची डाळ फार आवडते. हा मी पण सगळ्यात घालते. म्हणजे पोहा असू दे, उपमा असू दे. हा झालंय सगळं कुरकुरीत. आता काय? आता पॅन कढई खाली काढू? थोडस हे काढून घेऊया फोडणी. बर. याला गरम नको असं काय. ह्याच्यात फोडणी काढायची हा थोडी? थोडी काढा. कढीपत्ता, लाल मिरची वर गार्निश करू. बर ठीक आहे. बस आता घालूया राईस. आता भात ह्याच्यात घालायचा. हो. द्या. पुलियारा राईस मिक्स करतो. हा हो हो. हे थोडा वेळ आपण ढाकून ठेवूया, ते सुगंध ते आरोमा अच्छा. आतमध्ये राहू दे. झाकून ह्याच्यावर ठेवायचं का? नाही गॅस नकोच आता ते. असं खालीच? हा गॅस वरून काढल्यावर झाकतोय आपण त्याला? हा जरा त्याचा एक हा त्याला सेट होऊन द्यायचं 5-10 मिनिटं. वाफेवरती त्याचा एक सुगंध दरवळेल. बर. त्याला आपल्याला झाकणातून दिसतंय वाफ आलेली आहे. हा हा काढू झाकण? हा हा. घ्या, गार्निशिंगचं काम करूया. मी जरा हातात बघते. पुलियारा राईस तयार झालेला आहे. छान सुगंध भाताचा फार छान येतोय आणि याच्यामध्ये चिंच गुळाची चटणी असल्यामुळे त्याला एक आंबट गोड चव सुद्धा असणार आहे. वा, साऊथ इंडियन पदार्थ आहे आणि आरतीताईंच्या म्हणण्यानुसार हा सणावाराला केला जातो, बरोबर ना? हो हो. चला, पुलियारा राईस तयार झालेला आहे. लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. पुलियारा राईस 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: हळद, मीठ आणि तेल घालून शिजवलेला भात 1 मोठा बाउल, भिजवलेली चणा डाळ अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या 4 ते 5, कढीपत्ता 8 ते 10 पाने, चिंच गुळाची चटणी 2 चमचे, बारीक चिरलेल्या लाल सुक्या मिरच्या 2 चमचे, पांढरे तीळ 2 चमचे, मोहरी 1 चमचा, उडीद डाळ 2 चमचे, मेथी दाणे अर्धा चमचा, जिरे 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये हळद, मीठ आणि तेल घालून शिजवलेला भात घ्या. त्यात चिंच गुळाची चटणी घालून एकजीव करून घ्या. आता कढईमध्ये तेल घाला. त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, भिजवलेली चणा डाळ घालून परतून घ्या. आता त्यात उडीद डाळ, मेथी दाणे, जिरे घालून परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेल्या लाल सुक्या मिरच्या, पांढरे तीळ, कढीपत्ता, हिंग घालून परतून घ्या. तयार झालेली थोडीशी फोडणी बाजूला काढून ठेवा. आता कढईत भाताचे मिश्रण घालून एकजीव करून घ्या. त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ वाफवून घ्या. शेवटी वरून काढून ठेवलेली फोडणी घालून सर्व्ह करा. पुलियारा राईस तयार.
पुलियारा राईस इज रेडी. ये आपके लिए, ये हमारे लिए. चला खाऊया दोघं मिळून. हो. घ्या. कसं झालंय सांगा. आता मी सांगा. खातो. एक नंबर. आंबट गोड चव आली, फार सुंदर झालाय. वा, थँक्यू सो मच पुलियारा राईस साठी. तुम्हाला चला पण पुढचा पदार्थ काय बोलावलं करूया. सर. खोबऱ्याची पचडी. खोबऱ्याची पचडी. लागणारं साहित्य सांगा. ओलं खोबरं, चिंचेचा खोड, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, उडद डाळ, गूळ, जिरं, चणे डाळ, राई, मेथी, हिंग, मीठ. बघा आता तुमच्या दोन्ही पदार्थांमध्ये चिंचेचा कोळ कॉमन आहे, कॉमन आहे. कढीपत्ता कॉमन आहे, Common. हिरवी मिरची कॉमन आहे, उडदाची डाळ कॉमन आहे, मेथी डाळ कॉमन आहे हा. आणि चण्याची डाळ कॉमन आहे, हा, हे पण आणि हे पण. गुळ पण आहे. हा. म्हणजे बघा सगळं common हा, आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये कढीपत्ता म्हणा, उडदाची डाळ म्हणा, मेथी दाणे म्हणा, चिंचेचा कोळ म्हणा, हे प्रामुख्याने वापरले जातात. हे आम्हाला तुम्हाला सांगायचंय. हा. कसं करूया पचडीसाठी काय. आता आपण कढई ठेवूया. ठीक आहे, गॅस लावू का. हा, ओके. कढई का पॅन. ते घेतलं चालेल. इतकं थोडंसं- छोटा. हा, थोडा तेल घालायचं, थोडा जास्त. थोडा जास्ती. ठीक आहे. मी एकदम कमी यूज करते घरी. म्हणूनच तुम्ही अजून फिट अँड फाईन आहात. बस झालं. तुम्हाला करमतं कुठे जास्त, गोव्यात का मुंबईत. मला मुंबईत. तिथे मुंबईत. थोडे दिवस बरे वाटतात. हा, जास्ती हेच तर असतं ना. हा. म्हणजे लेकीला माहेरपणाला गेल्यावरही माहेरी थोडे दिवसच गोड वाटतं. वाटतं. तिला आपलं सासरच बरं हा. वाटतं, हो की नाही. चला तेल गरम झालंय, पुढे काय. आपण हे राई घालूया, बर मेथी दाणा, उडदाची डाळ थोडी. बर मेथी दाणे. हे 1 स्पून घाल. चण्याची डाळ. हो, थोडा स्लो आहे ना. हो, स्लो आहे एकदम. हा, हे सगळी घाल. सगळी. हो, हे उडदाची डाळ खूप लागते ऍक्च्युली. जास्ती असली ना चव येते. बर ठीक आहे. जिरं घालू. हो, जिरा थोडस घाल. आता काय. हिंग घाल. हिंग. थोडा होऊ दे. बर ठीक आहे. हिरव्या मिरच्या जास्ती भाजले नाही पाहिजे, थोडा तिखटपणा राहायला पाहिजे त्याचं. घालू का आता हिरवी मिरची. नाही, थोडा टाइम. नंतर घालायची. कढीपत्ता कढीपत्ता घाल. टाका. आता काय घालू. मिरची थोडी उशिरा टाकायची बर का. हा, थोडा कच्चापणा पाहिजे. कच्चेपणा आणि त्याचा तिखटपणा राहायला पाहिजे. बस झालं. अब क्या करे. आता काय नाही, ते बंद कर आता. आता हा गॅस आपण बंद केला. हा. पुढे काय. खोबरा घेऊया बाउल मध्ये. काय घालायचं याच्यात. खोबरं. घाला. सगळं. ओलं खोबरं. हो, सगळं. आपण थोडासा 1 टीस्पून गुळ घे. बस बस, जास्त नको, गोड नको. 2 टीस्पून हे घे, चिंचेचा कोळ. चिंचेचा कोळ. कोथिंबीर ये बघात घालायचे. फोडणी याच्यात घालायची. घालायची. अच्छा, ऐसा है क्या.